ज्ञानेश्वरी अध्याय 4 श्लोक क्रमांक 19 पासून पुढे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे असेखे, तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळख तू. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा, पुरे न म्हणेचे धनुर्धरा आरोग्यता. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः, समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनिया अशा कुरुंडी अहम भावेसी. म्हणून अवसरे जे जे पावे तेनेची तो सुखावे. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही, तो दिठी जे पाहे ते आपणचे होणे जाय. ऐके ते आहे तोच झाला, चरणी हन चाले मुखे जे जे बोले. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणचे जो. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचून नाही. आता कवणते कर्म काही बाधितया ते, हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेचे जया दुजे. तो निर्मत्सरो काही म्हणजे बोलवरी, म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू. सगुणो परे गुणाती तू एत भ्रांती नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानवस्थित चेतस, यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते. तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला, ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके. तरी ते लया जाती निशेखे तयाचे ठाई. अकाळीची अभरे जैसी उर्मी वीण आकाशी, हरपती अपैसी उदयली साती. तैसी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते. तरी ती ऐक्य भावे ऐक्याती पावती चिगा. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हे हवन मी होता का ये ज्ञानी हा भोगता. ऐसिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणूनिया. जे इष्टयज्ञ जावे ते हवीर मंत्रादी अगवे. तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. मग उपासन जी आणले योगाग्नीचे. दैवमेवा परे यज्ञं योगिन पर्युपासते. ब्रह्माग्नाव परे यज्ञं यज्ञेनैवोपजुहते. जे यजनशील अहर्निशी ती अविद्या हविली मनीसी. गुरुवाक्य हुतासी हवन केले ती योगाग्निकी यजिजे. तो दैव यज्ञो म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमरा. दैवास्तव देहाचे पाळण जो चिंतिना देह भरण. तो महायोगी जाण दैवयोगे. आता अवधारी सांगेन ऐक, जे ब्रह्माग्नी साग्निक. तया ते यज्ञेची यज्ञोदेख उपासिजे. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुहति
एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपवृत्ती झाले इंद्रिया नळ ती विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ अशा भूमी सांडिले पाचही कुडे मग वाक्यविधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या सर्वाणींद्रिय कर्माणी प्राण कर्माणीच्या परे आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपते एकी यया परिपार्था दोष क्षाळिले सर्वथा एकी हृदयारण्य मंता विवेकू केला तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेत जडकरे काजा आले जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तो निगेला धुमू मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आयते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणकर्माची श्रुवे निशी पूर्णाहुती पडिलिया हुतासी तेथ अवभृत समरसी सहजे झाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडा शुदेक घेतला ते एक ऐसिया इही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवने या यज्ञ क्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतय संशीतव्रता एक द्रव्ययज्ञ म्हणिपती एक तप सामग्रिया निपजविती एक योगी यागही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ हे अज्ञाना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे परिजितेंद्रियासीच घडे योग्यतावशे ते प्रवीण तेत भले आणि योग समृद्धी हातिले म्हणून आपण पाती केले आत्महवन अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणा मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले एके अभ्यास योगी एक अपानो प्राणी अर्पिती एक देही तेही निरुंदिते ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा अपरे नियतहारा प्राणान प्राणेषु जुहती सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणो संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता तेथ अग्नी आणि होता उरेचिना जेत जितयाचा काम पुरे यज्ञीचे निधान सरे मागुते जे तो निविसरे क्रिया जात विचार जेथन रिगे हेतू जयाते नेघे जे द्वैत दोष संगे लिंपेचिना